हे आता काय चाललंय ते त्या पद्धतीने होत नाही. हे हद्दवाढी झाल्याशिवाय महापालिकेला उत्पादन वाढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजगार मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार. हद्दवाढीचा सगळ्यांना रोजगार मिळणार, सगळ्यांना मिळणार. आणि कोल्हापूर हे पहिल्यापासून टॉपला आहे, परत एकदा टॉपला जाईल. हे दगड याच्यात ठेवणार, हे दगड त्याच्यात ठेवतोय, हे त्याचा ऐकते त्याचा ऐकते, हे सगळे ते स्वतः पैसे मिळण्यासाठी काम करायला, बाकी काही नाही. नेत्यांचा काही उपयोग नाही. कुठला नेता असं स्पष्टपणे बोलत नाही की भूमिका घेत नाही की हद्दवाढ का व्हायला पाहिजे. कोल्हापूरची पण हद्दवाढ व्हायला पाहिजे. कारण 1946ला हद्दवाढ झालेली पाहिजे, त्यापासून का आता हद्दवाढ का नाही झालेली. हद्दवाढचे ग्रामीण लोक शहराचे भरपूर उपयोग घेतात. रस्ता म्हणा, कॉलेज, शाळा, भाजीपाला वगैरे. मग ते येतात म्हणजे परत आमदार इथे कोल्हापुरात राहतात, त्याला विरोध करतात. त्यांनी विरोध करू नये. सध्या कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तो कोल्हापूर शहराची हद्दवाढ. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी बरेचसे आंदोलने झालीत, मोर्चे, त्याचबरोबर निवेदने देखील देण्यात आली. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना नेमकं या हद्दवाढीबद्दल काय वाटतंय? हद्दवाढ झाली तर नेमका कोल्हापूरचा कशा पद्धतीने विकास होईल असं वाटतंय? काय नेमक्या नागरिकांच्या कोल्हापुरातल्या प्रतिक्रिया आहेत याच संदर्भात बघूयात या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग. आता हद्दवाढीच्या विषयावर हद्दवाढ होणं आवश्यक आहे, कारण हद्दवाढ झाल्याशिवाय त्या भागाचा विकास सुद्धा होऊ शकणार नाही असं आमचं मत आहे. कारण त्या भागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम पण आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय त्यांच्या पण समस्या मिटणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे. शहराला सुद्धा फायदा होणार आहे. आम्ही ते लोक शहराचा फायदा घेतातच ना, नेहमी व्यवसायासाठी, नोकरीसाठी शहरातच येतात. आणि हद्दवाढ नको म्हणून चालणार नाही, त्यांना सुद्धा त्याचा फायदाच आहे. त्या लोकांना पण, शहराला पण फायदा होईल. वाढ होणं हे गरजेचं आहे. लोकांचा रोजगार चालणार नाही त्याशिवाय. आणि बरीच लोक या महापालिकेत गेले म्हणून 30 वर्ष झाली पडलेले आहे. ते हद्दवाढ झाली तर काय तर कामाच्या मार्गाने त्यांचे काहीतरी रोजगार मिळेल, कायम होते, काहीतरी तिथल्या लोकांना सुद्धा काहीतरी सुखसुविधा सवलती होती, रोड व्यवस्थित होते. हे आता काय चाललंय ते त्या पद्धतीने होत नाही. हे हद्दवाढी झाल्याशिवाय महापालिकेला उत्पादन वाढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हद्दवाढ झाली की सगळा विकास होणार. हो, चलन चालू होणार महापालिकेत. एक मुळात म्हणजे ती जकात होती ती तिने बंद करून महापालिकेचं उत्पादन घटलेलंच. शासनाचं केव्हा वर्ण पैसे येतील तेव्हा पगार म्हणा, हे बाकीचे काय काय गोष्टी आहेत. काय चालते त्याच्यात? त्या महापालिकेने तर बघायलाच पाहिजे. हो, काय महापालिकेसाठी काय सांगायचं? उत्पादन खरं जे होतं उत्पादन तिने बंद केलं. आणि हद्दवाढ होणं MIDC PC या गोकुळ शिरगाव हे महापालिकेच्या ताब्यात येणं गरजेचं आहे. कारण म्हणजे महानगरपालिकेला आपला एक हद्दवाढ झाल्यावर फायदा होण्याचा, करमुक्त कराचा त्याचा फायदा होण्याची जास्तही आहे. नोकरीच्या संदर्भात ही बी हे होणार आहे. बाकी आता काय एवढंच आपण सांगू. हद्दवाढ होणं का गरजेचं वाटतंय? विकासाने सगळी सुधारणा वाढतील यासाठी. मग नोकऱ्या म्हणा, धंदा म्हणा, जागेची रेट वाढते. कोल्हापूरची हद्द वाढायला पाहिजे, त्याच्यावर विकास पण होणार नाही आणि बाहेरच्यांना पण काय म्हणजे एवढे होणार नाही. आणि ग्रामीण भागातले पण जरा काही लोक इकडे बाहेर असल्यामुळे त्यांना पण कोल्हापुरात चान्स मिळेल कामाला. ते कोल्हापुराचा विकास भरपूर आहे. रोजगार मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार. हद्दवाढीचा सगळ्यांना रोजगार मिळणार, सगळ्यांना मिळणार. आणि कोल्हापूर हे पहिल्यापासून टॉपला आहे, परत एकदा टॉपला जाईल. भरपूर सुविधा होणार आणि 100% होणार, यात काय बदल नाही. सुविधा केली की आता शिवाजी पेठेतली पण काही आहेत म्हणजे रोजगारासाठी थांबलेले, त्यांचे पण रोजगार भरपूर होतील. काही गरीब लोक पण असतील, त्यांची पण बाहेर हे असल्यामुळे जरा अडचण, ती पण त्यांचं पण हद्दवाढ झाली तर कोल्हापुरात मला वाटते सुधारणा भरपूर येईल. सगळी म्हणजे आपला महाराष्ट्र टॉपला जाणार. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेलीच नाही. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अजून कोल्हापूर हद्दवाढ झालेलीच नाही. हद्दवाढ जुन्या पद्धतीची आहे त्या पद्धतीचीच हद्दवाढ आहे. हद्दवाढ झाली तर बाहेरच्या लोकांना रोजगार मिळणार, विकास होणार, वर्ण निधी येणार आणि भरपूर लोकांना रोजगार मिळतील. हद्दवाढ झाली की बाहेरच्या लोकांना येणं जाणं वाढेल. अंबाबाई, कोल्हापूर निवासिनी अंबाबाई आपल्या इथं आहे, त्यामुळं इथं लोक बाहेरचे पर्यटक सुद्धा वाढतील.
हद्दवाढ झाल्यामुळं नंतर बाकीचा प्रॉब्लेम मिळते, पार्किंगचा प्रश्न मिळेल, त्यामुळं हद्दवाढ ही झाली पाहिजे. त्यामुळं रिक्षाचा व्यवसाय म्हणा किंवा कुठल्याही काही गोष्टीचा भाजीपाला दूध इकडे तिकडं सगळ्यांची आवक जावक होईल, वाढेल. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी जर पाहिजे असेल तर हद्दवाढी झालीच पाहिजे. ग्रामीण भाग जर जोडला तर शहरी विभागाला तर त्यांचाही विकास होणारच आहे, असा नाही असं नाही. आता काय जवळ ग्रामीण आणि शहर काय राहिलेलंच नाही, जवळजवळ टेकलेली सगळी, म्हणजे बंगले रो जाऊन फक्त काय नॉमिनल हद्दवाढी झालेली नाही, ती व्हायला पाहिजे. नाहीतर हद्दवाढी काय आता काय शेती राहिलेलीच नाही, शेती सगळी विकून प्लॉटिंगच झालेली आहे सगळे, आणि कोल्हापूर शहराला लागूनच आहेत सगळे. त्याचा कचरा उठाव होत नाही, कचरा उठाव सगळ्या रस्त्यावर टाकतात त्या हद्दवाढीतले बाहेरची लोक. हद्दवाढ झाली तर ते कचरा उठावते वगैरे होईल. हद्दवाढ होण्याचं कारण एकच म्हणजे असं की आपल्या कोल्हापूर शहरामध्ये 76 वर्ष आले हद्दवाढ झालेलीच नाही. त्याच्या आधी बाहेरचं होतं, आता पुणे बघा, पुणे डेव्हलप किती झालं. आता आपल्या इथली पोरं पुण्यात जाऊन काम करायला, मग आपल्या इथं हद्दवाढ झाल्यावर IT कंपनी येणार, सगळे मोठे प्रकल्प येतील, मग आपली पोरं बाहेर जाऊ जाणार नाही, आपल्या इथंच काम मिळणार त्यासनी. त्यामुळे बेरोजगारी वाढणार, कमी होणार, हे लक्षात ठेवून दे. हे म्हणतात यासाठी हद्दवाढ हे होणे गरजेचं आहे, महत्वाचेच आहे. ते सगळे खाऊ आहेत, हे डायरेक्ट स्पष्ट बोलतो. कुठलाही नेता म्हणजे कुठल्याही पक्षाचा असून दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असून दे, राष्ट्रवादी असून दे, काही उपयोग नाही. हे दगड याच्यात ठेवणार, हे दगड त्याच्यात ठेवतोय, हे त्याचा ऐकते त्याचा ऐकते, हे सगळे ते स्वतः पैसे मिळवण्यासाठी काम करायला, बाकी काही नाही. नेत्यांचा काही उपयोग नाही. कुठला नेता असं स्पष्टपणे बोलत नाही की भूमिका घेत नाही की हद्दवाढ का व्हायला पाहिजे. हद्दवाढ एक आता कोल्हापुरात तर कुठला माणूस, कुठला नेता सांगा तुम्ही असा हद्दवाढीबद्दल बोललाय, हद्दवाढ होऊन दे. लोकसंख्या तर बघितली मी आता, 76 वर्षापूर्वी 36,000 लोकसंख्या होती आपली, आणि आता किती आहे 7.5 लाख. मिळत काय उपयोग सांगा. तर आता बोला दवाखान्याचा कुठला प्रकार काय म्हणजे काही नाही, दवाखान्याचा काय उपयोग नाही झालेला. CPR होतं, आता डेव्हलप झाले CPR, तर ते CPRसाठी काय उपयोग झाला असता ना. आणि हद्दवाढीमुळे काय त्या आता पाचगाव असून कळंबा असून दे, सगळी कुठे येतात, सगळी आपल्या इथे शहरातच येतात. कुठले पण कुठले कारण असू दे, दवाखाने असू दे, कुठले पण असू दे. हे महत्वाचं कारण आहे की हद्दवाढ झाल्यावर आपलं म्हणजे आपलं कोल्हापूर डेव्हलप होणार. आता पुणे बघितलं बघा, पुणे बघा, सोलापूर बघा, मेट्रो आपल्या इथं नाहीच आहे. ते लांबच सोडूनच आहे विषय, तो मेट्रोला आपल्या इथं होणारच नाही. आता मुन्ना माडके साहेबांनी कुठला प्रकल्प आणलेला, तो ह्याचा रस्त्याचा म्हणता, ते अजून झालं, काय झालं, त्याचं उद्घाटन झालं, त्यांचं झालं, त्याचं पुढे काय नाही. ते कारण काय, हद्दवाढ. जर हद्दवाढीचा प्रश्न जर म्हटला तर हद्दवाढी गरजच आहे, नाही त्याशिवाय कोल्हापूरचा हा विकास हा होणारच नाही. कारण आज आपल्यानंतरच्या सिट्या सगळ्यात डेव्हलप झालेल्या आहेत, त्या दृष्टीने आपल्या सगळ्या सिटी आपली मागच राहिलेली आहे. त्याच्यासाठी असेल एक कचरा उठाव असेल किंवा बाकीचे आपल्या महानगरपालिकेचे जे सोयी आहेत, त्या उपनगरातल्या सोयी इथं महानगरपालिकेचे घेतात, तर त्यांचा इन्कम महापालिकेचा, त्यामुळे महापालिका डब घ्यायला आली आहे. महापालिकेचं इन्कम वाढेल, चांगल्या सुविधा मिळतील, कचरा उठाव चांगल्या पद्धतीने मिळेल, बाहेरच्या कंपन्या इथं पैसे इन्व्हेस्ट करतील आणि इथल्या तरुणांना रोजगार पण मिळेल इथले. यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. जे बाहेरचे ग्रामस्थ आहेत त्यांचा देखील हद्दवाढीमुळे फायदा होईल असं वाटतं. का होणार नाही, त्यांच्या पण जागेला भाव पण येणार, त्यांच्या इथे पण ज्या शहराला सोयी मिळणार त्या आणि चांगल्या प्रकारे त्यांना सोयी मिळतील. हो, 80% ते 90% इथं कोल्हापुरातच सुखसोयी घेतात, दुसरी कुठली सुखसोयी मिळतच नाहीत. आता तुम्ही जावा खेड्यातले रोड बघा, अजून तशीच आहे, कागदावरच आहे. तर कोल्हापुरातले रोड त्यांना माहिती आहेत. आता त्यांची शेती तिकडे राहतात इथंच सिटीतील, का की त्यांना माहिती आहे सगळ्या सोयी कोल्हापुरात उपलब्ध आहेत आणि खेड्यात उपलब्ध नाहीत. त्यासाठी हद्दवाढ होणे गरजेचं आहे. शहराचा आपला आर्थिक विकास आपण जे म्हणतोय ना, आपण ते म्हणजे शहरीकरण जरा व्हायला पाहिजे. पुणे मुंबईची कशी पुण्याची हद्दवाढ झाली आपली पिंपरी चिंचवडपर्यंत, कोल्हापूरची पण हद्दवाढ व्हायला पाहिजे. कारण 1946ला हद्दवाढ झालेली पहिली, तेव्हापासून का आता हद्दवाढ काय नाही झालेली. मग आता जर हद्दवाढ झाली तर काय काय फायदे मिळतील तरुणांना देखील? काय म्हणजे त्यांना आपल्या इथं हद्दवाढीचे सर शहरीकरण झाले की खूप आपल्याला बसेसची व्यवस्था होईल, रोड चांगले येतील, आपल्याला दारामध्ये आपल्याला काय म्हणतात पाणी पुरवठा येईल व्यवस्थित, परत आणि काय सर ते लाईटची सोय चांगली होईल. नॉलेज नको पाहिजे. का कारण काय? दर वाढणार, जागेच दर वाढणार, जागेचा दर वाढणार आणि महागाई वाढणार, बरं टॅक्सेस वाढणार,
टॅक्स वाढणार खेडेगावातल्या लोकांचे, घरपाळ्यात वाढवणार, पाणी बिलात वाढवणार, लाईट बिलात वाढवणार, त्यामुळे व्हायला नको हद्दवाढ. या सगळ्यामुळे विरोध आहे. हद्दवाढीला विरोध होणार. व्हायला पाहिजे. काय 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 कारण आहे हद्दवाढ का व्हायला पाहिजे? हद्दवाढ काय तिकडच्या लोकांचा विकास होत नाही. हा? विकास होत नाही तर पाणीपट्टी सगळा लोड यायला लागलाय. पाण्याचा मग कोल्हापूरचा विकास व्हायला हद्दवाढ पाहिजे. हद्दवाढ व्हायला पाहिजे थोडीफार. बर. आणि अजून काय कारण? अजून कारण काय? हा? गावकऱ्यांना काय काय फायदा मिळणार? गावकऱ्यांना काय फायदा आता मिळणार? हा? आता कोल्हापुरात ते आल्यानंतर कोल्हापूरात आल्यानंतर हद्दवाढ कामधंदा वाढेल थोडं. हा. आपल्यावर अजूनही आहेत कोल्हापूरकर. काय वाटतं हद्दवाढ व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे का हद्दवाढ? नाही हद्दवाढ व्हायला नको. व्हायला नको. काय कारण काय? आम्ही खेडेगाव, आमचं गाव बालिंगा, बालिंगा. त्यामुळे आम्ही हद्दवाढ नाही, विरोध आहे आमचा हद्दवाढला. तुम्हाला काय वाटतं हद्दवाढ व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे की. काय? म्हणजे का आता जागा कुठं, माणसं किती, लोकसंख्या वाढल्या किती, आणि काय हद्दवाढ नाही, काय हे नाही. मग हद्दवाढ जर झाली तर काय काय फायदा होईल? फायदा म्हणजे काय, आता सगळं मोठं म्हणजे रस्ते चांगले होतील, सगळं बऱ्यापैकी सुविधा वाढतील, कामं मिळतील लोकांना, जास्त कंपन्या वाढतील. कोल्हापूरचा विकास सगळा घटलेला आहे. हद्दवाढचे ग्रामीण लोक शहरात भरपूर उपयोग घेतात. रस्ता म्हणा, कॉलेज, शाळा, भाजीपाला वगैरे. मग ते याच्यामध्ये परत आमदार इथे कोल्हापुरात राहतात, त्याला विरोध करतात. त्यांनी विरोध करू नये, हे माझं मत आहे. आणि कोल्हापूरचा विकास आहे, हद्दवाढ झाली तर विकास होणार. त्यामुळे वरनं निधी भरपूर मिळणार केंद्रातनं. काय मग ते पत्का सुविधा मिळणार, कोल्हापुरात सुविधा मिळणार, ग्रामीण लोकांची सुविधा मिळणार त्याच्या. हां, त्यावेळी नेक्स्ट मोठे मोठे येणार, IT पार्क होणार. तर अजूनही आपल्याबरोबर तरुण आहेत. काय वाटते कशा पद्धतीनं हद्दवाढीमुळे कोल्हापूरचा विकास होईल? 100% होणार हद्दवाढीमुळे विकास. कारण आता परिस्थिती बघता आपल्या कोल्हापूरचा क्षेत्रफळ दरम्यान बघितलं तर लोकसंख्या भरपूर झालेली आहे. कोल्हापूरची हद्दवाढ ही सध्या झालीच पाहिजे. कारण 1946 साली कोल्हापूरची हद्दवाढ झालेली होती. 1946ला कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या होती साधारणपणे 36,000च्या आसपास लोकसंख्या होती. आता हीच लोकसंख्या 8.5 लाखच्या ह्याच्यामध्ये गेलेली आहे. जवळपास 8.5 लाख लोकसंख्या झालेली आहे. आणि त्या लोकसंख्येच्या माध्यमातून आपलं कोल्हापूर शहर हे त्या लोकसंख्येच्या कितपत जायचं त्या क्षेत्राला देखील कमी पडलेलं आहे. आणि त्या क्षेत्राची वाढ करायची असेल तर आपल्या शेजारच्या जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांनी समजून घ्यावं. कुठल्याही राजकीय नेत्याच्या भूलथापांना बळी न पडता कोल्हापूर शहरामध्ये यावं. आम्ही त्यांचं कोल्हापूर महानगरपालिकेला आपल्या माध्यमातून पण विनंती करतो की ज्या सुविधा तुम्ही आपल्या कोल्हापूर शहरातल्या लोकांना दिलेल्या आहात त्या सुविधा त्या चांगल्या पद्धतीनं आणखी चांगल्या कशा करता येतील त्या करून जे आता लोक आपली शेजारची गावं जी आपल्याकडे येतील त्या गावातल्या लोकांना तुम्ही द्याव्यात. आपल्या ग्रामीण शहर आहेत जवळ शहराला लागून ती महानगरपालिकेच्या सर्व सुविधा घेतात, पण त्यांना हद्दवाढ नको. मग ह्याचा लोड परत आपल्या महानगरपालिकेवरच येतोय. त्याबद्दल हद्दवाढ होणं गरजेचंच आहे. अजूनही तरुण आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल हद्दवाढ झाले तर कोल्हापूरकरांसह जे ग्रामस्थ आहेत बाहेरच्या गावचे त्यांना काय फायदा होईल? नाही, कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर कोल्हापुरात IT पार्क होईल. बाहेरचे जे आता कोल्हापूरला लागून जे ग्रामीण भाग आहेत ते 75% लोक म्हणजे तरुण मुलं कोल्हापूर शहरात येतात कामासाठी, म्हणजे कामासाठी येतात, व्यवसायासाठी असते. त्यांना एक चांगलं परत इन्क्रीमेंट त्यांची होण्याची शक्यता चांगली आहे IT पार्क इथं झालं तर. अजून परत भरघोस निधी कोल्हापूरला भरपूर येईल. हे निधी खरोखर आपल्या कोल्हापूरला कमी पडायला लागलाय. त्यामुळं आपल्या म्हणजे सगळंच प्रगती आपली खुंटलेली आहे. नक्कीच आपण बघू शकतो कोल्हापूरकरांच्या या प्रतिक्रिया आहेत हद्दवाढीबद्दल की कोल्हापूरचा विकास होण्यासाठी हद्दवाढ ही होणं गरजेचंच आहे. आणि त्यामुळेच आता हद्दवाढीसाठी कोल्हापूरकर सरसावलेत आणि आता हद्दवाढ घेऊनच थांबणार अशा पद्धतीची भूमिका मांडतायत. नेमका हद्दवाढीचा हा मुद्दा कशा पद्धतीने सरकार सोडवतंय, महायुती कशा पद्धतीने हा हद्दवाढीचा मुद्दा हाताळतीये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.